नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रिक्सिना गोन्साल्विस इयत्ता 6वीच्या वर्गात सर्वांचे स्वागत करत आहे. मुलांनो, घर म्हटले की मोठा बंगला, घरासमोर बाग, गार्डन, दारात कार असे दृश्य आपल्या समोर उभे राहते. परंतु आज घर या कवितेत धुंडीराज जोशी यांनी घर कशाला म्हणावे याचा महत्त्वपूर्ण संदेश दिलेला आहे. घर नाही चार भिंती, घर असते देखण्या कृती. घर नाही एक वस्तू, घर म्हणजे आनंदी वास्तू. देखण्या ब्युटिफुल, वास्तू बिल्डिंग, स्ट्रक्चर. या कवितेत कवी म्हणतात की घर म्हणजे चार भिंती किंवा घर म्हणजे एक वस्तू नाही, तर घर म्हणजे एक वास्तू आहे, पवित्र अशी जागा आहे. मुलांनो, तुम्ही जेव्हा नवीन घरात प्रवेश करतात त्यावेळी तुम्ही काय करत असतात, तर पहिल्या प्रथम ते घर ब्लेसिंग करत असतात. म्हणजे तुम्ही सांगत असतात की आज आमच्या घराची वास्तु शांती आहे. कवि कहते हैं, सिर्फ चार दीवारें होती है, उसे घर नहीं कहते. उस घर में जो लोग हैं उनका बिहेवियर क्या है, इसे घर में देखा जाता है. घर सिर्फ एक चीज नहीं है, तो पवित्र जगह है. घर नाही नुसत्या खोल्या, खोल्या मीन्स रूम्स. घरात हव्या भावना ओल्या, भावना ओल्या, जेंटल फिलिंग्स. घरात हवा जिव्हाळा, जिव्हाळा मीन्स प्रेम, अफेक्शन. घर शिक्षणाची पहिली शाळा. मुलांनो, घराला भरपूर खोल्या आहेत, रूम आहेत, म्हणजे ते घर नाही, तर घरात भावनाचा ओलावा हवा, प्रेम हवे, एकमेकाविषयी माया हवी. कारण घर ही शिक्षण देणारी पहिली शाळा आहे. शिक्षणाची पहिली शाळा कोणती, तर घर. घर ही शिक्षणाची पहिली शाळा आहे. सिर्फ रूम है, उसे घर नहीं कहते. घर में जो लोग रहते हैं उस लोगों को दूसरे के बारे में फीलिंग होनी चाहिए, प्यार होना चाहिए. यह सब हम कहीं सीखते हैं, तो घर में. घर नाही नुसता पसारा, पसारा मीन्स डिसऑर्डर. घर नाही केवळ निवारा, शेल्टर. घराला असते कहाणी, गोष्ट, टेल. घराला असतो आपला चेहरा, रूप. घरामध्ये टीव्ही आहे, फ्रीज आहे, पलंग आहे, त्याला आपण घर म्हणू शकत नाही. तर प्रत्येक घराला काहीतरी गोष्ट असते, चेहरा असतो. घर म्हणजे केवळ आश्रय नव्हे. मुलांनो, आपले आई वडील आपल्याला त्यांच्या काही जुन्या गोष्टी सांगत असतात की आम्ही असे करायचे, तसे करायचे. ती झाली घराची कहाणी.
आणि प्रत्येक घराला काही ना काही कहाणी असते. घर में टीवी, पलंग, फ्रिज है, इसे हम घर नहीं कहते. घर हमको खाली छत देता है, ऐसा नहीं. तो घर हर मुसीबत से बचाता है. हर घर के पीछे एक कहानी होती है. घर शिकवते पाहायला, चालायला, धावायला. घर शिकवते लढायला, दुःखाचा डोंगर चढायला. मुलांनो, घर आपल्याला काय शिकवते? तर पाहायला, चालायला, धावायला आणि दुःखाशी लढायला. जेव्हा आपण जन्मतो तेव्हाच घरापासूनच आपण बोलायला, धावायला, चालायला शिकत असतो. पैदा होते ही हम लोगों ने वहीं से देखने की, चलने की, दौड़ने की शुरुआत की. झगड़े भी हम लोगों ने उसी घर में किया. जब कुछ भी दुख आया, मुसीबत आई, तो उनका सामना करना ही हम लोगों ने घर में ही सीखा है. घराने असावे सावधान. सावधान मीन्स कॉशियस. घराने द्यावे समाधान, आनंद, कंटेनमेंट. घराने ठेवावे काळाचे भान. काळाचे भान ठेवणे, टू गो विथ द टाइम. जवळ करावीत नवी मूल्ये, नवीन ज्ञान. जवळ करावीत, टू एक्सेप्ट, नवी मूल्ये, व्हॅल्यू, ज्ञान, नॉलेज. घराने नेहमी सावध असावे. दुसऱ्यांना सुख, समाधान, आनंद द्यावा. नवीन विचार, नवीन ज्ञान आपलेसे करून काळाची जाणीव ठेवावी. मुलांनो, घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? तर घराने नवीन मूल्ये व नवीन ज्ञान जवळ कराव्यात. जिस घर में हम रहते हैं, उस घर में शांति भी होनी चाहिए. घर को हमेशा अल्लड़ रहना चाहिए. समय का भी एहसास होना चाहिए. पहले लोग मिट्टी के घरों में रहते थे, झोपड़ी में रहते थे. अभी जैसे जैसे जनरेशन चेंज हो गया, युग बदलता गया, वैसे वैसे लोगों के रहने का तरीका भी बदलते गया. बिल्डिंग, पक्का घर, बंगलो बना के लोग रह रहे हैं. घरात आईचे अपार कष्ट, अपार, खूप कष्ट, मेहनत. आजी सांगते सुंदर गोष्ट. आजी, ग्रॅनी, गोष्ट, स्टोरी. घरात आजोबा गपिष्ट. आजोबा, ग्रँडफादर, गपिष्ट, टॉकेटिव्ह. आईच्या हातचे जेवण चविष्ट. चविष्ट मीन्स डिलिशियस. मुलांनो, आपल्या घरात सर्वात मेहनत कोण करत असते? तर आपली आई. आपल्यासाठी दिवस रात्र ती कष्ट करीत असते. आपल्यासाठी चविष्ट जेवण बनवत असते. आपला अभ्यास करून घेते. आणि आपली आजी आपल्याला गोष्टी सांगत असते. तसेच आजोबा सुद्धा आपल्याबरोबर गप्पा मारत असतात.
हमारी माँ अपने परिवार के लिए बहुत मेहनत करती है। माँ के हाथ का जो खाना होता है वह बहुत टेस्टी होता है। उसका जो स्वाद होता है दुनिया में किसी भी खाने में नहीं होता। ग्रैनी अच्छी अच्छी कहानियां सुनाती है। मुलांनो, आता काही कठीण शब्द दिलेले आहेत, ते शब्द तुमच्या वहीमध्ये लिहायचे आहेत आणि काही प्रश्न मी दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा तुम्हाला लिहायची आहेत. प्रश्न पहिला, माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? माणसाची पहिली शाळा घरापासून सुरू होते. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? घराने नवीन मूल्ये आणि नवीन ज्ञान जवळ करावेत. आईच्या हातचे जेवण कसे असते? आईच्या हातचे जेवण चविष्ट असते.